माझी ढवळी माझी पवळी काळू बाळू गुणाची राय मोत्याचा तारा काय हे बाबा मोत्याचा तारा काय हे बाबा मोत्याचा तारा काय माझी ढवळी माझी पवळी माझी काळी माझी बाई काळू बाळू गुणाची राय मोत्याचा तारा काय ओ बाबा मोत्याचा तारा काय मोत्याचा तारा काय माझी ढवळी माझी पवळी माझी ढवळी माझी पवळी काळू काळू मोत्याचा तारा काय ओ बाबा मोत्याचा तारा काय ओ बाबा मोत्याचा तारा काय ओ माया डोरा घालून दिलोय ओ तुमका काय सांगा आज मी बाजारात गेलोय बाजारात गेला की त्या बायकोन सांगितलं बघा तुमची ना जॅकेट आवडलं माका साडी घेतलाय घरी म्हणजे माका स्वेटर घेतलाय घरी पण तुमचा बघा फाटक्या आता बायको माझी गुणाची आवडलं आता ना स्वतःचे पदराचे पैसे काढून दिले 500 रुपयाची नोट दिली गेलोय 500 रुपयाची नोट घेऊन गेलोय गेलाय नोट घेऊन दुकानात गेले कुठं असल्या दुकानात गेले पहिल्या दुकानात गेलोय ते काय विचारलं ए बाबा जॅकेट माका म्हणता 700 रुपये असं इल्लेलं ना तसं परत पाठी दुसऱ्या दुकानात गेलोय विचारलं किती रुपये ह्यो म्हणता 800 रुपये रवी कमल हॉलमध्ये काय रवी कमल नाही काय त्याचं नाव सिद्धिविनायक हॉलमध्ये सेल लागलेला असा थंडीचे कपडे घेऊन गेले फक्त म्हणजे फक्त तुमका कमी किमतीत गावतील खरी किंमत काय ते आमका सांगा ना आमका काय वाटला 100 रुपये 20 रुपये काय होते 50 रुपये गेलोय असं चलत गेलोय मध्ये एसटी घातला का एसटी गेलोय तर का लोकांची ही गर्दी होती भाऊ लोकांची गर्दी बघून म्हटलं तर काय करूया नक्की लोकांवर अशी तशी ना पुरी बड्या बाबाची होती काय हो त्यांच्या जॅकेट काय हो त्यांच्या घड्याळा काय हो गळ्यात त्या चेनी काय हो ते काय काय त्यांचे कपडे जीवात काहीतरी असतं पोटात आपल्या तरी पण म्हटलंय चांग गेलाय चढ शो पहिलो होतो याचो आपले काय म्हणतात ते मोजे हाताचे मोजे ते का हाताचे मोजे ना आपल्या गरज नाही म्हणून काय केलं जरा स्वेटरची दुकानात गेलो अशी स्वेटर लावलेली होती सगळी अशी इसावलेली एक इसावलेला एक खडेला तरी फाटलेला काय धड नाही त्याला शेवटला होता किंमत नाही विचारले ए बापडे ही किंमत काय तो काय म्हणता ए त्याची किंमत 600 रुपये माझ्या 500 रुपये 100 रुपये काढायला आणू असा माका बा मी तुमका काय सांगा मी त्याला काय गंडवलंय काय सांगा तुमका मी तुमका त्याला काय विचारलं ए तुझा काय म्हणतात दुकान कर तो बोललो झारापे याच्याकडे महादेव कलेक्शन मी त्याला काय म्हणलं मी त्याला फसवले का सांगले अरे बाबा तू मी तर म्हणत दरवर्षी वाजता तुझ्या त्याने तुम्हाला कमी नाही करूच त्यानं मला 200 रुपये कमी केले 200 रुपये कमी केल्यान किती आले बघूया सांगा 400 रुपये मागा दिले ना 400 रुपये मी घेतला नंतर उड्या मारत गेलोय बायको बोलली बरं गावला आणि
हे पैसे द्या 100 रुपये कुंड घेऊन या तो उरलेलं 100 रुपये होय चुटकं देतात 2 कोणती पण काय केलं माझी बैलगाडी घेतलं गेलं बैलगाडी घेतलं कुंड 100 रुपये दिले आणले आणि कुंड घातले माका समजा ना तोंड किती नाही बैलाने माझ्या पण तोंड नाही दोघा बघतोय तर काय आलं त्यांका आणि ना 2 दिवस काय जेईनच त्यांका काय बाबा लय मोडशी दिली आणि माझ्या एक तर पैसे नाही डॉक्टरांका बोलवचे आता काय करू आमच्या ना बाजूला एक जाणतेशी होते त्यांना काय विचारलं तुम्ही ना माका उपचार झाले त्यांच्याकडे पहिले 6-7 बैल असतो आणि ते दुधात करण्यात आणि पैसे कमवले आणि सावकार असतो ते म्हणून त्यांनी विचारून गेलं काय म्हणजे रुपयाचं ते बोलले काय नाही तुमका डॉक्टरांकडे दाखवतो लागला माका समजत नाही त्यातला काय आणि माका आता पैसे नाही सावकार त्याच्याकडनं कर्ज घेतले किती 300 रुपयाचं डॉक्टरांना बोलायले डॉक्टरांना बरोबर 300 रुपये घातले मी म्हणतो तरी यातले 100-1 रुपये तरी रवानले सर्व 300 रुपये तर डॉक्टर सांगले ही औषध आणा औषधांचा खर्च किती 200 रुपये तर माझ्या काय रवला काय येत ना माझ्या का बरं ह्या का सावकारात पैसे रिटर्न करूचा का आम्ही सावकार तसं काय नाही तेव्हापासून आम्ही सावकार असं का हट्ट करणार नव्हतं म्हणा मी गेले सावकारा कसा सांगला असा परत गाजत का पैसे सावकार बोललो तर काय सांगा तुमका मी सावकार बोललो आधी हे पैसे फिट म्हणते का घमून कसं बोललो इतको काय सांगा म्हटलं आता नको काहीतरी पुढचा लागतं आणि काय केलंय गेलंय आणि ना माझी आऊस झोपली ती काय विचारली ती काय बोलली माणसांची सगळे आयुर्वेदिक औषधं आहे मी काय आणलंय आयुर्वेदिक औषधं सांगलं ती माणसांका असं पहिल्यांदा कशी जणतली ती म्हणल्या तिला म्हणाल्या माय झाल्या तुका काय बैलांची औषधं वेगळे माणसांची नाही काय एकदा पाजून तरी बघ मला मला काय औषधं ढेसून बिसून काहीतरी दिलं मी त्यांना ती घातलंय आणि दुसऱ्या दिवशी बघते ते येऊन का तर तसे झाले कधी ना बायको त्याला सोडून जाते बायको विचारते उठा करतोय बायको विचारते बैल गेले मी बियाणे मग सुटले का कोण काही घेऊन गेले की का काय तुमका आणलं तर तरी सांगते शेतात पळाले मग मी त्याला घेऊन गेले शेतात थोडे माया झाली दिलं मी आनंदाने उड्या मारते औषध आणायचे पाया पडले बरं केलं तर बरं त्या सावकाराचा कर्ज फेडूचा होता काय केलं बैलांना घेतलं त्यांना मग तरतरीत झाले आणि ना परत ना ते रिक्षेत आणून कसे गावावर फिरवते झुंजा लावचा तर कोणा झारापॅक जावा झारापीत तर तुमका झुंजा लावून पहिला बक्षीस 1,00,000 रुपयाचं गेलं माझे बैल तसे कमी नाही माझं हिला एक बारको म्हणजे झालो आता किती 12वीतलं घोडं लावून गेलं तर घोडं आणतो तर ते काय केलं घड्या घेतलंय म्हणतात तुका ते का आधी ते का बैलांची लावणार झुंजवीत लावची ते का म्हणले झारापॅक आई बैल घेऊन झाली टीट आणि त्यांना मग झुजायचं जाऊन पैसे गावाकडे तुका पहिलं बक्षीस गावाकडे व्हायला जर तुका करता औषध बापाचे फेडून गावाकडे होय गेलो आणि बैलांचा सुरू झालं काय म्हणतलं आणि त्या पहिल्या बैलांनी काय केलंय पहिलं बैल समोर येतो बरोबर असो होतो असो
सांगा